कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मल्हारची कॉलेज जर्नी सुरू झाली आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज मी मल्हारला दिलेली आहे फर्स्ट टाइम ऍपल प्युरी. इथे मी छान पिकलेलं एक ऍपल घेतलेलं आहे, त्याच्यावरची जाड साली काढून घेतलेली आहे आणि ते मधून कट करून घेतले आहे. इथे आपण अर्धा सफरचंदाचा वापर करणार आहोत. त्यामधल्या मी काही बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि काही जाडसर अशी सालं असतात तेही सुद्धा काढून घेतलेली आहे. ऍपलचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि जाळीमध्ये टाकायचे आहेत. खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर जाळी ठेवून ऍपलचे स्लाइस झाकून ठेवायचे आहेत कमीत कमी 10 मिनिटे. तुम्ही एका पातेल्यात 1 वाटी पाणी घेऊन त्यात ते स्लाइस शिजवूनही घेऊ शकतात किंवा फ्रूट स्टीमर सुद्धा अवेलेबल असतं मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन अवेलेबल असतं. जर तुम्हाला फ्रूट स्टीमरची लिंक हवी असल्यास मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. सो वळूया आपल्या राहिलेल्या रेसिपीकडे. स्लाइस व्यवस्थित स्टीम झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात किंवा ज्युसर मध्ये चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यात कुठल्याही प्रकारची जाडसर अशी कण राहायला नको, जेणेकरून बाळाला गिळायला त्रास होणार नाही. सो तुम्ही बघू शकतात खूप छान असं स्मूथ प्युरी झाली आहे. चला तर बघूयात मल्हारचे खातानाचे एक्सप्रेशन्स. छान 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 मनी माऊचे गाल कसे गोरे गोरे पान. पहिल्या घासाला त्याची रिॲक्शन अतिशय न्यूट्रल होती आणि त्यानंतर असं वाटलं की त्याला आंबट लागतं आहे का किंवा त्याला गोड लागतं आहे का किंवा वेगळी काही चव लागती आहे का, हे त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्स वरून दिसत होतं. साधारणतः मी मल्हारला 5 ते 6 मोठे स्पून ती प्युरी दिलेली आहे आणि त्यापेक्षा बाळाने ती प्युरी जास्त खावी ही सुद्धा तुम्ही अपेक्षा करायची नाहीये, कारण बाळासाठी हा खूप मोठा चेंज आहे आणि या दरम्यान बाळाने ती चव चाखणे गरजेचं आहे. प्रत्येक नवीन पदार्थासोबत त्याला इंट्रोड्यूस करून देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की बाळाचं पोट भरण्यासाठी तुम्हाला हा आहार त्याला द्यायचा नाहीये. सो यापुढचे सलग 3 दिवस सकाळच्या वेळेमध्ये मी मल्हारला याच पद्धतीने ऍपल प्युरी देणार आहे आणि त्यानंतर मी मल्हारला नवीन पदार्थासोबत इंट्रोड्यूस करून देणार आहे. तुम्ही तुमच्या बाळाला पहिला पदार्थ कोणता देणार आहे किंवा कोणता दिला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.